नमस्कार, मी अरुण ओक डोंबिवलीला राहतो. माझ्या वयाच्या 78व्या वर्षी मला प्राणिक हिलिंग शिकायची इच्छा झाली आणि त्याप्रमाणे डोंबिवलीत अमोल जोशी सर हे प्राणिक हिलिंगचे कोर्सेस घ्यायचे. फेब्रुवारी 22मध्ये मी पहिला बेसिकचा कोर्स केला आणि बेसिकचा कोर्स केल्यानंतर मला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट उत्पन्न झाला की अरे बरंच काही याच्यामध्ये करता येतं. आणि माझ्या नशिबाने म्हणा की मला त्याच्या पाठोपाठ भराभर कोर्सेस लागले आणि मी ते करत गेलो. त्या कारणाने मी आज वयाच्या 80व्या वर्षी माझं ACPH देखील पुरं झालं आणि आता मी CPH करणार आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की एवढं 2 वर्षात, पण जर आपण करायचं ठरवलं तर आपण करू शकतो, हे झालेलं आहे. दुसरं म्हणजे ह्याचा उपयोग आपल्या घरातल्या लोकांकरता पण होतो, कारण आता माझ्या घरामध्ये मी स्वतः ट्रीटमेंट देतो. मला काही झालं तर माझं पण मी सेल्फ हिलिंग करून माझा आजार बरा करतो आणि मला अमोल सरांकडनं खूप चांगलं मार्गदर्शन झालं. त्यामुळे मी जे काही शिकता येईल ते मी त्यांच्याकडनं शिकत गेलो. अमोल सरांच्या बाबतीत एक आहे, तो ज्ञानाचा खजिना आहे, किंवा स्वामी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे समुद्र भरला आहे, हात घाला आणि तुम्हाला मुठीत येईल तेवढं काढून घ्या. पण आपण जर गप्प राहिलात तर तुमचा तोटा होईल. शंका कुशंका ज्या काही असतील त्या कुठल्याही तऱ्हेची भीती न बाळगता किंवा लाज न बाळगता जर तुम्ही अमोल सरांकडे मांडलीत तर त्याचं निरसन झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा माझी सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही शिकून घ्या, कारण ही जी विद्या आहे प्राणिक हिलिंग थेरपी, ह्याचा उपयोग सगळ्या रोगांकरता इलाज करण्याकरता होतो. आज देखील माझ्याकडे कॅन्सरचे पेशंट आहेत, व्हेरिकोसचे पेशंट आहेत, ड्रग्सचे पेशंट आहेत आणि मी ह्या सगळ्यांना ट्रीटमेंट देतो आहे. म्हणजे आमचे जे गुरु आहेत मास्टर चोआ कोक सुई, त्यांनी सांगितलं आहे की मिरॅकल आपण घडवू शकतो. त्याप्रमाणे एकदा माझ्याकडे कामाला एक मोलकरीण येते आणि तिचा घोटा दुखत होता. तर ती आली आणि मला म्हणाली, आजोबा माझ्या पायाचा घोटा दुखतो, मी काही चालू शकत नाही. तर मी म्हटलं बस तिथे, आणि मी एक तिच्या घोट्यावरती फक्त ट्रीटमेंट दिली आणि तिला म्हटलं आता चालून बघ. तर ती चालायला लागली आणि तिला एवढा आनंद झाला की अरे डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर कितीतरी खर्च हे करेल आणि या आजोबांनी मला लगेच एकाच ह्याच्यामध्ये बरं केलं. तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की वयाकडे बघू नका, तुम्ही तरुण व्हा माझ्यासारखे आणि शिकायला सुरुवात करा आणि बघा तुमच्यात किती बदल होतो. तुमच्या घरातल्या लोकांना डॉक्टरकडे न जाता तुम्ही बरे करू शकाल, हा माझा स्वतःचा अनुभव आहे.